विकासाची कन्सेप्ट जी आपल्या मनामध्ये आहे ही प्रत्येकानं आपल्या आपल्या पातळीवर अत्यंत प्रामाणिकपणे तपासण्याची वेळ आता आली आहे. सातारा ते कास या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली गरजेचं आहे असं शासनाने सांगितलं होतं आणि ते गरजेचं होतं कारण त्यावेळेला झाडं तुटली होती. आजही त्या रस्त्याच्या रुंदीकरण होऊन आज 8 वर्ष 10 वर्ष झाली असतील, रस्त्याच्या कडेला एक झाड बघायला मिळत नाही. याला जबाबदार कोण? रुंदीकरणाची मागणी कोणी केली? मग रुंदीकरण कशासाठी होते? नाही, पण सरकारनं मागणी आपला केल्यावर संपूर्ण विकास हा कॉन्ट्रॅक्टर फ्रेंडली आहे. मागणी केल्यावरच सरकारनं काम करावं असं काही नाही ना. आम्ही मागणीच्या आधी पण काम करू शकतो ना. मग बाकीच्या मागण्या पण पूर्ण करणार. जिथं झाडांची संख्या जास्त आहे तेच प्लॉट डेव्हलपमेंटसाठी कसे तुम्हाला योग्य वाटतात? हा प्रश्न कोणाच्या मनात येतो का? आपण बिबट्याच्या क्षेत्रामध्ये शिरलो, बिबट्या आपल्याकडे आलेला नाही. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाची भूमिका काय असली पाहिजे? आज आपण पाण्याच्या बाटल्या विकत घेतो. आपल्याला लहानपणी कोणी सांगितलं असतं पाणी विकत मिळेल तर आपल्याला पटलं नसतं. उद्या ऑक्सिजन विकायला लागतील, उद्या काय आजच विकायला लागले. ऑक्सिजन क्लब सुरू झाले. म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल तर ऑक्सिजन, पैसा असेल तर पाणी. हे परवडणार आहे तुम्हाला? पाटील पाटील घेऊन आला पाटील की. नमस्कार. बेकीज बेकरी प्रेझेंट पाटील की या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आज आपण अशा काळात जगतोय ज्यामध्ये शहरांचा विस्तार वाढलाय, रस्ते रुंद होत आहेत आणि तंत्रज्ञान बोटाच्या टोकावरती येऊन थांबलेलं आहे. हे सगळं होत असताना मात्र एका गोष्टीकडे दुर्लक्ष होतंय असं मला वाटतं. ते म्हणजे आपल्या सगळ्यांची वरदायिनी जीवनदायिनी पर्यावरण. 21 मार्च हा जागतिक वन दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. केवळ झाडं लावणं म्हणजे पर्यावरण रक्षण आहे का? का आपली बदलती जीवनशैली विनाशाकडे चालली आहे? मंडळी, सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल वाढतंय. या सगळ्या काळात हिरवीगार बंदराईचा श्वास घुसमोडतोय का काय, अशी परिस्थिती आहे. या आणि अशा विषयावरती आणि आपल्या सगळ्यांच्या मनातील प्रश्नांवरती बोलायला आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत राजू मुळे. नमस्कार राजू. नमस्ते. राजू मुळे पत्रकार आहेत आणि पर्यावरणीय पत्रकारितेमध्ये त्यांनी दीर्घकाळ काम केलंय. राजू मुळेंची अजून बरीच अंग आहेत. चांगले लेखक आहेत, ते चांगले नाट्य दिग्दर्शक आहेत, एक उत्तम अभिनेता म्हणून ते काम करतात. तालवाद्यामध्ये राजू मुळेंचा हात किंवा बोट कोण पकडू शकणार नाही. पण आज आपण पर्यावरण या विषयावरच बोलूया. बाकीच्या विषयावरती मुळे आपण नंतर पुढच्या एपिसोडमध्ये कधीतरी नक्कीच बोलू. मला पहिला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की झाडं लावलं म्हणजे पर्यावरण रक्षण होतंय का? प्रश्न तसा उत्तर द्यायला अवघड आहे, पण किमान पर्यावरणाचं रक्षण करायचं म्हणजे झाडं लावायची, एवढा जरी मेसेज आज लोकांमध्ये पोहोचलाय ती पॉझिटिव्ह साईन आहे. खरं बघायला गेलं तर आपण 1980च्या दशकापासून आपला पर्यावरणाचा ऱ्हास फार वेगानं झालेला आहे आणि आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय. त्यात झाडं लावणं आणि ती वाढवणं वगैरे हा त्याच्यावरचा एक सोल्युशन म्हणून आपण बघतोय, ठीकच आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला पहिल्यांदा स्वतःशी प्रामाणिक व्हायला पाहिजे. आपण लोकांना फसवू शकतो, लोकांना काही चांगलं, आणि आपण पहिली गोष्ट म्हणजे हा मी आणि हा समाज हा दृष्टिकोन सोडला पाहिजे. मी त्यातलाच आहे आणि प्रत्येकजण त्यातलाच आहे. आपण काही ना काही निमित्तानं, काही ना काही कारणामुळं एखाद्या वेळी किंवा एकापेक्षा जास्त वेळी अप्रामाणिक वागत असतो आणि हे आपण मान्य केलं पाहिजे. तर प्रामाणिकपणा मी याच्यासाठी सोल्युशन सगळ्यात जास्त महत्वाचं का मानतो, तर ते आपल्या पातळीवरती, स्वतःच्या पातळीवरती आपल्याला राबवता येतं म्हणूयात, किंवा आपण ते इम्प्लिमेंट करू शकतो.
तर आता राहिला विषय पर्यावरणाचा. तर पर्यावरणामध्ये त्याची जर आपण रूढ व्याख्या जर आपण धरली काय आहे पर्यावरण, तर त्याच्यामध्ये 3 घटक प्रामुख्यानं आहेत. म्हणजे आपला भोवताल म्हणजे पर्यावरण आहे. तर आपल्या भोवतालामधले एक म्हणजे नैसर्गिक घटक, दुसरे भौतिक घटक आणि तिसरे सामाजिक घटक. तर ह्या तिन्हीचा मिळून आपलं पर्यावरण बनतं. ही रूढ व्याख्या आहे त्याची. आता या संपूर्ण पेरिफेरीमध्ये आपण कुठेही आर्थिक हा शब्द ऐकलेला नाहीये, बरोबर आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टींपेक्षा नैसर्गिक, भौतिक आणि सामाजिक ह्याच्या पलीकडे आर्थिक घटक वरचढ व्हायला लागलेला आहे. म्हणजे आज आपण मुलाला काय म्हणतो की बाबा तू वर्गात पहिला आला पाहिजेस, तू युनिव्हर्सिटीत चमकला पाहिजेस, तुला चांगला जॉब मिळाला पाहिजे, तू फॉरेनला जायला पाहिजे, अमुक तमुक. त्याच्याकडून अपेक्षा आपल्या ह्या आहेत. प्रत्येक गोष्टीतून आपण आर्थिक फायदा बघतो आहे. हे चुकीचं काही नाही बघा, त्याच्याबद्दल काही म्हणजे दुमत असायचं कारण आहे. प्रत्येकानं आपल्या आपल्या करिअर संदर्भात, पण आर्थिक हाच एकमेव निकष नाही आहे. त्याचं कारण असं आहे की अजून 100 वर्षांनी 200 वर्षांनी कधीतरी अशी परिस्थिती येईल की नोटांच्या थप्प्या आहेत घरात, पण श्वास घ्यायला हवा नाही. आणि 100-200 वर्षाचं कशाला घेऊन बसतं? आज दिल्लीमध्ये श्वास घ्यायला हवा काय नाही. परिस्थिती? तर आता त्याच्यामधून सुद्धा आर्थिक लाभ शोधला जातोय. त्याच्यामध्ये एअर प्युरिफायरची विक्री वाढली आहे. म्हणजे हे झालं व्हेंटिलेटर ना, म्हणजे हे काही हे काही नैसर्गिक उपाय नव्हे. तर हा आर्थिक घटक जेव्हा या 3 घटकांच्या वरती ओव्हरलॅप व्हायला लागला तेव्हा पर्यावरणाचा बॅलन्स जायला लागला. आता वृक्ष लागवड हा त्याच्यावरचा उपाय आहे की नाही, तर नक्की आहे, पण तो एका सर्टन लिमिट पर्यंत आहे. दुसरी गोष्ट अशी की 100-200 वर्षांपूर्वीची झाडं धडाधड आपण हजारोंच्या संख्येनं, शेकडोंच्या संख्येनं तोडून टाकतो आणि नवी लावतो. ह्याच्यात काय फायदा आहे असं माझा एक प्रश्न आहे. कारण ती तेवढी मच्युअर व्हायला अजून 100 वर्ष जाणार आहेत. तर जी आहेत तीही टिकवायला पाहिजेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली विकासाची कल्पना आपण एकदा नीट तपासली पाहिजे. तर मला सांगा तुम्ही की 6 पदरी रस्ते झाले, 6 पदरी हायवे झाले म्हणजे तुमचा विकास झाला, हे आपल्याला कानी कपाळे ओरडून सांगितलेलं आहे. पण मला सांगा, साताऱ्यावरून जाणारा जो हायवे आहे तो साधारणपणे 6 पदरी करायला सुरुवात केली 2010ला. त्याच्या आधी 4 पदरी झाला तो 2004 साली. 2000 साली सुरुवात झाली काम. आज 26 वर्ष झाली. इथं किती इंडस्ट्रीज नव्यानं आल्या आणि त्यातले किती प्रकल्प मोठे आहेत याचा तुम्हीच अंदाज घ्या. आपल्याकडे पाणी भरपूर आहे, आपल्याकडे मनुष्यबळ भरपूर आहे, बरोबर आहे, आपल्याकडे नैसर्गिक सगळे रिसोर्सेस आहेत आणि शिवाय आता हा हायवे. तर हे कशासाठी सांगितलं जातं? आता कित्येक गोष्टी आपल्याला आपण शासनाकडे मागण्या करत असतो, बाबा शेतीचं नुकसान झालंय ते भरून द्या, अमकं झालंय ते करून द्या. तर ह्या मागण्या जे आपण मागतो ते पूर्ण होत नाही, पण जे मागितलं नाही ते होतं. तर याचा शोध आपण, याच्या मागं काय याचा शोध घेतला पाहिजे. ह्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध आहेत आणि ते अगदी मोजक्या व्यक्तींचे आहेत. त्यामुळं विकासाची कन्सेप्ट जी आपल्या मनामध्ये आहे ही प्रत्येकानं आपल्या आपल्या पातळीवर अत्यंत प्रामाणिकपणे तपासण्याची वेळ आता आलेली आहे. एवढंच मी याच्यावरती सांगेन. सामान्य माणसानं झाड लावण्याऐवजी ते जगवण्यासाठी काय करायला पाहिजे असं वाटतं? अंगी नाही बळ, दारी नाही आड, त्याने फुलं झाडं लावू नये. आपल्याला जगवता येत नसेल तर नका लावू, काही प्रॉब्लेम नाही, पण किमान तोडू नका. एवढं जरी सांभाळलं तरी पुष्कळ आहे. आणि जर लावलंय तर ते लावताना असा मनात विचार आणा की 100 वर्षांतर कोणीतरी येऊन हे तोडणार आहे, बरोबर आहे. तर त्याला आपण किती जीव लावू. मी मुळात म्हटलं ना की पुन्हा आपण त्या प्रामाणिकपणाकडे येतो, कितीही जरी आपण नाही म्हटलं तरी. तर हा नाही आपल्याकडे, दुर्दैवानं आपल्या सोसायटीमध्ये तो खूप कमी प्रमाणात आहे. आणि आपल्याला जे सांगितलं जातं त्याच्यावरती आपला चटकन विश्वास बसतो आणि त्याच्या मागे आपण धावत सुटतो. ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची विकासाची कन्सेप्ट. आता मला सांगा, हायवे बांधल्यानंतर बांधताना किती झाडं तोडली?
आणि एक झाड तोडल्यानंतर 5 झाडं नव्यानं लावायची, हा नियम आहे. तो पाळला गेला का? आज हायवेवरनं जाताना तो प्रवास सुखकर वाटतो का तुम्हाला? आता तर सिमेंटेशन आलं त्याच्यामध्ये, म्हणजे ते आणखीन हीट वाढवणार आलं. काय म्हणजे एसी गाडीमधून गेलं आम्ही छान, आणि 2 तासाच्या ऐवजी आम्ही 20 मिनिटात पोहोचलो. काय दिवे काय लावले 20 मिनिटात पोहोचून. आपल्याकडे नक्की एवढा वेळ आहे की आपण तेवढं सस्टेन करू शकतो, पण नाही, ते आम्हाला त्याचं आकर्षण आहे. हे आकर्षण बेसिकली आपल्या मनातून कमी झालं पाहिजे. आणि आपली सस्टेनेबल जी जीवनशैली आहे, पूर्वी आपल्याकडं आडगळीची खोली होती, बरोबर? किंवा माळा होता. हा, माळा होता. आज आपण ते ओला कचरा, सुका कचरा वगैरे ते कॉम्प्लिकेटेड सगळं करून ठेवलंय. ते आपल्याकडे किती विल्हेवाट सोपी होती. पूर्वी मला सांगा तुम्ही की आज आपली जी डम्पिंग ग्राउंड दिसत आहेत, तशी डम्पिंग ग्राउंड सुद्धा नव्हती. कचऱ्याची जागच्या जागी विल्हेवाट लागत होती. आपली कोंडाळी होती, त्या कोंडाळ्यांमध्ये ते पेटवून जायचे आठवड्यातून एखाद्या वेळा, आणि ते सगळं संपायचं. एक मोठ्या पाईपचा, एक सिमेंटच्या पाईपचं एक कोंडाळं केलेलं असेल, त्याच्या पलीकडे कचराही नव्हता. मग हे सगळं वाढत कुठून गेलं त्याच्यामध्ये? हा विचार करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. मी सुद्धा पर्यावरण क्षेत्रातला तज्ज्ञ नाही. आता तुम्ही या विषयावरती चर्चा करायला बोलवले म्हणजे मी त्या क्षेत्रामध्ये केलेली पत्रकारिता काही दिवसांची आणि त्याच्यामधून आलेले अनुभव, एवढंच माझ्याकडे रसायन आहे. पण त्या अनुभवांमधून मी हे सांगेन की आपण शहाणपण जे आहे ना, हे पूर्वीचं सोडून दिलंय आणि नवीन घ्यायला तयार नाहीये. आणि त्यासाठी आपली मानसिकता तयार व्हायला पाहिजे सगळ्यात आधी. मग झाडं वगैरे लावणं, ती जगवणं, हा सगळा त्या सगळ्याचा बेस काय आहे? झाड लावण्यासाठी आपण खड्डा खणतो, मनात कुठे खड्डा खणतो का? मनामध्ये काही मशागत करतो का आपण त्याची? की बाबा आपण लावतोय हे कशासाठी लावतोय, ह्याचा परिणाम काय आहे, हे कशावरचं सोल्युशन आहे, आणि मुळात हे लावून किती उपयोग आहे की आपण तोडणाऱ्याचे हात सुद्धा धरायला पाहिजेत. जसं चिपको आंदोलन झालं, त्याच्यानंतर भारतामध्ये इतकं मोठं आंदोलन, आणि आज बघा तुम्ही हजारो झाडं कुठल्याही तुम्ही प्रोजेक्टचा हे बघा तुम्ही, झाडं नसलेली, मला सांगा 33% आपल्याकडं वनक्षेत्र आरक्षित आहे, म्हणजे ट्री कव्हर हे असलं पाहिजे नियमानुसार. आपलं मला वाटतं की 17-18% 16% महाराष्ट्राचं 16% म्हणजे खूप खाली आलेलं आहे. आणि नागपूर हे मला वाटतं महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त झाडं असलेलं शहर, आणि बेंगलोर हे देशातलं सगळ्यात जास्त, असं म्हणून ते नागपूरमध्ये सुद्धा खूप वृक्षतोड झाल्याचं परवा बातम्या होत्या. आणि त्याच्यामुळं एकदमच वृक्षाच्छादन आपलं जे आहे ते कमी झालं. हे आता तू जे म्हणत होतास की पुणे कोल्हापूर रस्त्याचं चौपदरीकरण झालं आणि आता सहापदरीकरण सुरू आहे, त्याच्या दोन्ही बाजूची झाडं तुटली गेली. म्हणजे आपल्या लहानपणी आपण पुण्याला जात होतो तर पूर्णपणे असे झाकोळलेला तो रस्ता असायचा, डांबरी असला तरी. झाडांचा बोगदा. हा झाडांचा बोगदा तर तो त्यावेळेला नष्ट झाला. यंत्रणेनं झाडं कुठं लावली? जर तू म्हणतोयस की एकाला 5 झाडं लागली पाहिजेत, त्याचा हिशोब नाही. तर ही झाडं कुठं लावली, कुणी लावली का? ती तिथं दिसतायत का कराड मधली तोडली आणि कोयनेत नेऊन लावली, साताऱ्यातली तोडली आणि कोयनेच्या जंगलात नेऊन लावली? कुठं लावली नेमकी तुम्ही? आता हा विचार कोणाला पडला पाहिजे, हा प्रश्न कोणाला पडला पाहिजे? आणि हा रस्ता एक झाला. असे किती रस्ते आहेत की ज्याच्या कडेची झाडं, आता सातारा लोणंद रस्त्याची 500 झाडं जी 100पेक्षा जास्त वर्षाची आहेत ती तोडायचं चाललंय. आता 2च दिवसापूर्वीच आहे, सातारा टू ठोसेघर मार्गे पाटण या रस्त्याचं रुंदीकरण चाललंय. मुळामध्ये रस्त्याच्या कडेला झाडं कमी आहेत, आता तीही तोडायचं काम सुरू झालंय. रुंदीकरणाची मागणी कोणी केली? मग रुंदीकरण कशासाठी होतंय? नाही, पण सरकारनं मागणी केल्यावरच, विकास हा कॉन्ट्रॅक्टर फ्रेंडली आहे. मागणी केल्यावरच सरकारनं काम करावं असं काही नाही ना. आम्ही मागणीच्या आधी पण काम करू शकतो ना. मग बाकीच्या मागण्या पण पूर्ण करणार ना मागायच्या आधी. तर तसं होत नाही शासकीय पातळीवर. आता हे जास्त बोलण्याच्या गोष्टी नाहीयेत, हे सगळ्या जगाला माहिती आहे. काय आहे, आपण वेळ पांघरून बसलोय, बाकी काही नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. सातारा ते कास जागतिक पर्यटन किंवा जागतिक निसर्ग
संरक्षित क्षेत्र म्हणून कास पठाराकडे बघितलं तर सातारा ते कास या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावली गरजेचं आहे असं शासनानं सांगितलं होतं आणि ते गरजेचं होतं कारण त्यावेळेला झाडं तुटली होती. आजही त्या रस्त्याच्या रुंदीकरण होऊन आज 8 वर्ष 10 वर्ष झाली असतील, रस्त्याच्या कडेला एक झाड बघायला मिळत नाही. याला जबाबदार कोण? सरकार म्हणते की आम्ही पैसे दिलेत त्याच्या 3 वर्ष मेंटेनन्सचे. मग मेंटेनन्स जर 3 वर्ष झाला का आणि झाला असेल तर ते झाड कुठं आहे? याला जबाबदार कोण असं विचारलं तर मी स्वतःकडे बोट दाखवेन. याला मी जबाबदार. बरं, कसं काय? त्याचं कारण असं आहे की मुळात त्याची युनेस्कोमध्ये त्याची जी नोंद झाली कास पठाराची ती जागतिक पर्यटन केंद्र म्हणून नाही झाली. जागतिक वारसा स्थळ म्हणून वारसा झाली. बरोबर आहे. ते पर्यावरणासाठी तीर्थक्षेत्र आहे. देवळात जाताना चपला बाहेर काढतो ना आपण, तसा सिव्हिक सेन्स आपल्याकडे आहे का की आपण पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत सूक्ष्म आणि सूक्ष्म हवामान ज्याला म्हणतो आपण त्या क्षेत्रामध्ये आपण चाललेलो आहे, किंवा तिथल्या ज्या वनस्पती आहेत तिथले जे अगदी बारीक सूक्ष्म जंतूंपासून ती संपूर्ण सायकल जी सांगितली गेली तर ती तुटता कामा नये. हा एक जबाबदार पर्यटनाचा काही गोष्टी आपल्याकडे आहेत का? किंबहुना ज्यांनी हे सुरू केलं पर्यटन फार मोठ्या प्रमाणावर, त्यांच्या डोक्यात हा विचार होता का? आणि जर आहे तर त्याच्यामध्ये त्या उपाययोजना का केल्या गेल्या नाहीत? हा पहिला मुद्दा. माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला जेव्हा कुंपण बांधलं गेलं आणि त्याला खूप विरोध झाला, पर्यावरण संस्थांनी विरोध केला, तर ते सगळं आंदोलन मी कव्हर केलं होतं. त्याच्यानंतर एक समिती नेमली गेली तज्ज्ञांची. मग बॉटनी मधले असतील, प्राणीशास्त्रातले असतील आणि सगळ्यातले तज्ज्ञ एकत्र येऊन ती समिती. तर असं सांगितलं जातं की आज तागायत त्याच्या मिटिंगच झालेल्या नाहीत. मग ती समिती कशासाठी आहे? त्या समितीतले सदस्य नेमकं काय करतायत? आपल्या मिटिंगा होत नाहीत म्हटल्यानंतर त्यांनी काय केलं पाहिजे? तुम्ही तज्ज्ञ आहात ना, त्याच्यावरती त्यांनी काही ना काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे. माझ्यासारखा माणूस असता मी ती समिती सोडून बाजूला झालो असतो. मग मिटिंगच घेत नाही तुम्ही, कशाला मला हे करता? मग त्या प्रश्नाला वाचा फुटली असती, पण ती फुटणार नाही. आता राहिला प्रश्न दुतर्फा झाडं लावण्याचा, त्याला मी जबाबदार. कारण मला हे माहिती आहे की ते नैसर्गिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. तिथं झाडं लावली पाहिजेत. झाडं जी तोडली ती तरी पुन्हा लावली गेली पाहिजेत. तर त्याच्यावरती चेक कोणी ठेवायचा? तिथं जाताना 100 हॉटेलं लागतात, त्याच्यावर मी खुश आहे ना. तिथं झाडं नाहीयेत याच्यावर मी दुःखी नाहीये. हे तिथं जाणाऱ्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आता आपण गणेश खिंडीपासून पुढे जातो कास पठाराकडे, तर गणेश खिंडीपासून पूर्वी फुलं दिसायला लागायची. ती पर्यावरणीय सलगता ज्याला आपण म्हणतो ती त्याच्यामध्ये होती. कारण ती अगदी तुरळक प्रमाणात त्या खिंडीपासून दिसायला लागायची आणि मग पठारावर गेलं, पठार फुललेलं दिसायचं. आज दुर्दैवानं सांगावं लागतं की पर्यटकांची संख्या ही फुलांच्या संख्येपेक्षा जास्त आहे सीझन मध्ये सुद्धा. याला जबाबदार कोण आहे? आता छडा कोण लावणार मला सांगा ना. यंत्रणा तिथे आहेत ना, तज्ज्ञ तिथे नेमलेत ना, बरोबर आहे. पण अकाउंटेबिलिटी हा विषयच नाही आपल्याकडे. अकाउंटेबिलिटी कधी होते? जेव्हा तुम्ही आणि मी दोघं जेव्हा आपण जागे असतो आणि त्यांना प्रश्न विचारत असतो तेव्हा ते होते. महानगरांमध्ये तर तापमान वाढतच आहे, उन्हाळा असह्य होतोय. हे लोन केवळ महानगरांपुरतं राहिलेलं नाहीये. सातारा, सांगली, कोल्हापूर सारख्या ह्या छोट्या शहरांमध्ये किंवा छोट्या नगरांमध्ये सुद्धा आता तापमान वाढीचे परिणाम उष्णतेच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसायला लागलेत. असह्य होतंय माणसाला. हे तापमान वाढीमुळं हे परिणाम दिसत आहेत का वृक्ष तोडीमुळं दिसत आहेत? काय वाटतं? कसं आहे, शेजारच्या घरामध्ये चूल पेटवलेली आहे, त्याचा धूर येतोय, ती माणसं खणखणीत आहेत तब्येतीनं, आणि अलीकडच्या घरामध्ये एक म्हातारी बाई आहे, तिला त्या धुराचा त्रास होतोय आणि ती त्या धुराच्या आईने ब्रॉन्कायटिस होऊन मेली. असं हे प्रकरण आहे. जिथं ऍक्च्युअली डेव्हलपमेंट चाललेली आहे त्याच्यामुळं जे पर्यावरणीय ऱ्हास सगळा होतो ना, त्याचा परिणाम ज्यांचा दोष नाही अजिबात त्यांना भोगावा लागतो. उदाहरणार्थ शेतकरी. म्हणजे अनियमित पाऊस किंवा अनियमित वितरण पावसाचं, म्हणजे पावसाळ्यातले पावसाचे दिवस कमी होत जाणं
आणि एका दिवशी जास्त पाऊस पडण्याचं प्रमाण वाढणं, हम्म. दोन्ही बाजूने नुकसानच आहे. ते कोणाचं आहे? शेतकऱ्याचं. पण या सगळ्या ह्याला जे जे घडतंय त्याला शेतकरी जबाबदार नाहीये ना. हम्म, हम्म, हम्म. तसं ते आहेत म्हणतोस की मुंबई पुण्यामध्ये हे होतंय, आणखीन त्याचं लोण आता इकडे पसरते, तर ते सगळीकडे पसरणार. त्याला काही जागतिक घटक कारणीभूत आहेत, काही स्थानिक आहेत, पण त्या दोन्हीमुळं ते नुकसान हे होणारच आहे. मग हे आपल्याला कळतंय का? आणि कळलं तर वळतंय का? मग पुन्हा आपण प्रामाणिकपणापाशी येतो की आपण याचं उत्तर स्वतःला प्रामाणिकपणे द्यायचं. किमान बाबा माहिती पाहिजे की बाबा समजा एक अं, अं, विमान चाललं होतं आणि त्याच्यामध्ये एक म्हातारी बाई बसली होती आणि पायलटनी घोषणा केली की आता विमान पडणार आहे, हम्म. आणि ती हेल्प हेल्प म्हणून ओरडली. तर शेजारचा माणूस तशा परिस्थितीत सुद्धा हसला आणि तिला म्हटला, तू आत्ता हेल्प हेल्प म्हणून ओरडतीयस, कोण येणार आहे मदतीला तुला? विमानातली तर ती म्हणली की माझ्या मनाचं समाधान, मी ओरडली होती. हम्म. ही गोष्ट फार महत्वाची आहे की जे आपल्याला वाटतंय ते किमान आपण स्वतःला सांगणे. जेव्हा डिस्ट्रक्शन होईल तेव्हा आपण त्यासाठी किमान तयार असू. आपल्या हातात काही नाहीये असं बरेच जण म्हणतात, आमच्या हातात काय आहे? काय? आमच्या हातात किमान माहीत करून घेणं तरी हातात आहे ना. हम्म. माहीत करून घ्या. मग माहीत असलेल्यांची संख्या वाढू द्या. माहीत असलेल्यांची संख्या वाढल्यानंतर त्यातले 4 जण पुढे येतील, मग आणखीन त्याला 10 जण मिळतील, आणि मग चिपको आंदोलन किंवा तत्सम कुठलं तरी आंदोलन सुरू होईल. आज नाशिकमध्ये काय झालं मला सांगा. 1-2 माणसांनी सुरुवात केली, नंतर सगळे तिथं जमले ना. हम्म. एक लक्षात घ्या तुम्ही की जिथं झाडांची संख्या जास्त आहे तेच प्लॉट डेव्हलपमेंटसाठी कसे तुम्हाला योग्य वाटतात? हम्म. हा प्रश्न कोणाच्या मनात येतो का? नाही येत. जर मनातच आला नाही, तू विचारणार कधी? बरोबर आहे. तुमच्यासारख्या पत्रकारांचं तर फार मोठं काम आहे. अर्थात आता तेवढं मीडिया media हाऊस स्वातंत्र्य. मीडिया हाऊस मोठा असल्यामुळं त्या हाऊसमध्ये आपण हौशी ठरलोय. आणि तर तो भारतातल्या एकूणच स्वातंत्र्याचा, माध्यमांच्या स्वातंत्र्याचा विषय किती गंभीर टोकाला पोहोचला आहे. स्वातंत्र्याचा मुळात कसं आहे की ज्यांना फायदा मिळतो आहे, नाही, मला एक प्रिव्हिलेज लोक म्हणतो, त्या प्रिव्हिलेज लोकांची एक लॉबी असते ना. तर त्याच्यामध्ये मीडिया हाऊस पण आलं ना आज. त्यामुळं ते खरं छापणं, आणखीन खरं सांगणं हे जरा कमी झालं. आता त्याला पर्याय नाही. आता सोशल मीडिया तुमच्याकडे आहे, पण त्याचा आपण सदुपयोग किती करतो आणि वाईट उपयोग किती करतोय तुम्हाला माहिती आहे. झाडं लावणारी माणसं त्या दिवशी व्यवस्थित झाडाबरोबर सेल्फी वगैरे घेतात, दुसऱ्या दिवशी झाड जिवंत आहे का मेलंय कोण बघत नाही. हा जो शोईपणा आलाय ना आपल्यामध्ये त्या सोशल मीडियामुळं, मग त्याच माध्यमातून तुम्ही ही जागरूकता पण करू शकता ना. होत नाही दुर्दैवानं. आपण करून बघितलेलं आहे. मला वाटतं आपणही हो. मागे खूप त्याच्यावरती प्रयत्न केले होते, पण हे करत राहिलं पाहिजे. त्याला पर्याय नाही. एक ना एक दिवस लोकांना कळेल. बिबट्या आता उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून सोडून देऊया, पण जनरली जून जुलै सुरू झाला, थोडस ऊस वाढला की बिबट्या मानवी वस्तीत आलाय, गावात आलाय, पुण्यामध्ये सिटीमध्ये आलाय, हे घडतं. आणि हे क्लिअर आहे की आपण बिबट्याच्या क्षेत्रामध्ये शिरलोय, बिबट्या आपल्याकडे आलेला नाहीये. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य माणसाची भूमिका काय असली पाहिजे, काय त्यानं करायला पाहिजे? सामान्य माणसानं पहिल्यांदा बिबट्या समजून घेतला पाहिजे. कारण अनेक प्राणी असे आहेत की हळूहळू डोमेस्टिसाइज झालेले आहेत. आता हा डोमेस्टिक नाहीये, हा खतरनाक प्राणी आहे. पण तो झाला तर हा काही गोष्टींच्या म्हणजे समजा ती पिलावरची मादी असेल, तुमच्यावर अटॅक करू शकते. तुम्ही जवळून गेलात तरी, तुम्ही त्याला काही केलं नाही तरी अटॅक करू शकते तुमच्यावरती. ह्या गोष्टी आपण माहिती करून घेतल्या. पहिली गोष्ट की आपण त्याच्या हद्दीत घुसलोय हे आपल्याला मान्य आहे का? लोकांना विचारा बरं. लोक काय म्हणतात माहितीये? मग डेव्हलपमेंटसाठी आवश्यक आहे, म्हणजे डेव्हलपमेंटसाठी पर्यावरणाची हानी आवश्यक आहे, अपरिहार्य आहे. हा अपरिहार्य हा जो शब्द आला ना, तो साधारण 92 मध्ये आला. बरोबर आहे. 92 नंतर आपण म्हणजे जागतिकीकरणाची आणि प्रायव्हेटायझेशनची जी प्रक्रिया सुरू झाली, त्याच्यानंतर हा शब्द आपल्याला वारंवार ऐकायला यायला लागला, अपरिहार्यता. हे अपरिहार्य आहे, हे होणार. अरे नाही म्हणणार कसं होईल? मी माझ्या पुरतं नाही म्हणतो, मला हे नको.
तर हे नको म्हणायला आपण शिकलोच नाहीये. त्याच्यानंतर जी येतंय, एकदा तुम्हाला अपरिहार्य म्हणून सांगितलं ना की मग ते हे झालं. आता मला सांगा, वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजा पुरवण्यासाठी पर्यावरणाची जी काही हानी होती ती होतीये. आता हे लोकसंख्येकडे आपण बोट दाखवलं डायरेक्टली. आता आपण बांधकामाचं क्षेत्र घेऊया. एकेका माणसाची 3-3 फ्लॅट्स आहेत हम्म. आणि काही माणसं कायम भाड्याच्या घरात राहत आहेत. बरोबर आहे ना? बरोबर. मग वाढत्या लोकसंख्येच्या वाढत्या गरजेसाठी हे झालं, हे कितपत खरं आहे? हम्म. हे जसं घरांच्या बाबतीत आहे तसंच सगळ्याच्या बाबतीत आहे. मूठभर लोक त्याच्यावरती प्रचंड प्रॉफिट कमावत आहेत. प्रचंड प्रॉफिट कमावत आहेत, 10 पट 100 पट. आणि बाकीचे लोक त्या परिघातून बाहेर फेकले जात आहेत. हे चाल इकॉलॉजी आणि इकॉनॉमी ह्या 2 गोष्टी जोडून बघितल्याशिवाय आपल्याला या गोष्टी कळणार नाहीत. आणि कारण आपण जे पर्यावरणाची व्याख्या बघितली मगाशी, त्याच्यामध्ये सामाजिक पर्यावरणाचाही समावेश होता. तो सामाजिक, हे बाबा 6 पदरी रस्ता झाला, याला आता 26 वर्ष झाली. 2000 साली ते बांधकाम सुरू झालं, आज 26 वर्ष झाली. टोल तर अजून चालूच आहे. तो किती दिवस चालणार आहे आपल्याला माहिती नाहीये. बरोबर आहे. आता या 26 वर्षात काय डेव्हलपमेंट झाली या रस्त्यावरती, याचा अकाउंट घेणं आपलं काम आहे ना. तसे सिस्टीमच नाही. आणि त्याच्यासाठी जी तोडलेली झाडं आहेत, त्या मी तुला माझ्या अनुभवानं एक गोष्ट सांगायची मला वाटते, की त्याचं लाकूड कुठे गेलं? तोडलेलं झाडच. 1.5, 2, 2.5 टन वगैरे लाकूड एका झाडाला असतो साधारणपणे. 100-150 तुम्ही जर वर्ष. बघितले असतील झाडं, तर त्याच्यावरती पांढरे आणि चॉकलेटी पट्टे होते. बरोबर आहे. म्हणजे ती सरकारी झाड. सरकारी म्हणजे कोणाची? सरकारची नाही, आपली. जनतेची. आपली. तर 2-2.5 हजार झाडं तुटली. आम्ही म्हटलं, माहिती अधिकारात बाबा ते झाडाचं लाकूड एकूण किती आलं, ते कुठे विकलं, कोणी विकलं, त्याचे पैसे कुठे जमा झाले, याची माहिती द्या ना. तर ती माहिती शेवटपर्यंत मिळू शकली नाही. हा माझा अनुभव, प्रत्यक्ष स्वतःचा अनुभव मी सांगतोय. PWD पासून ते NHAI पर्यंत कुठल्याही सरकारी यंत्रणेकडून सगळ्यांनी कंपनीकडे बोट दाखवलं. आता कंपनीला RTI लागू नाही. आता हा जसा, ठीक आहे ना, मला नाही माहिती मिळाली, आता उद्या कोणी केलं तर एखाद्याला माहिती मिळेल सुद्धा. मला नाही मिळाली, माझा दोष असू शकेल. पण एक प्रश्न मला पडला की बाबा ह्या लाकडाचं झालं काय? बरोबर. हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला वारंवार, प्रत्येक ठिकाणी पडला पाहिजे. आपण जे विचार करतोय बरोबर आहे की नाही. बरं, हे नाही तर मग दुसरं काय असं सांगा, लगेच लोक म्हणतात ते. हा नाही, तुम्ही पर्याय सांगा. अरे पर्याय मी कसं सांगणार? पर्याय द्यायला मी काय संत आहे का, महात्मा आहे का, देव आहे का, कोण आहे? पर्याय तू आणि मी मिळून डिस्कस करून शोधायचं आहे ना. आपल्याला बाहेरून आलेलं सगळं चांगलं वाटायला लागलं, त्या म्हणजे आज आपण झुणका भाकरी खात होतो, उद्यापासून पिझ्झा खायला सुरुवात केली तर आपल्याला ती डेव्हलपमेंट वाटते. त्याला काय करणार? लक्षात आलं ना? आपण माझी बिबट्यावरती बोलत होतो की बिबट्या मानवी वस्तीमध्ये आला आहे आणि ते अपरिहार्य आहे. सातारा शहराचं उदाहरण घ्यायचं झालं तर गेली 25 वर्षापेक्षा जास्त काळ सातारा शहरामध्ये बिबट्याचं वास्तव्य आहे. त्यात ती मादी असेल, तो नर असेल, पण कधीही माणसावरती हल्ला झालेला नाही. तर आता हा प्राणी माणसाळलाय का काय, काय नेमकं काय? नाही, माणसाळलेला नाही तो अजून तरी तो हल्ले करतोय किंवा त्याला डिवचलं तर अंगावर येतोय. तसं कुत्र्या मांजराला आपण केलं तर नाही होणार, किंवा गाई म्हशींना आपण कसंही हे करतो बैलांच्याकडून कामं करून, तसं काही अजून झालेलं नाही. पण मी मगाशी म्हणलं तसं की आपण हे मान्य करणार आहे का की आपण त्याच्या हद्दीत घुसलोय, त्यामुळे तो आपल्या हद्दीत यायला लागलाय. दुसरं म्हणजे ह्याच्यासाठी ज्या खात्यावरती जबाबदारी आहे, वन खातं, तर त्यांनी त्यांचे टेरिटोरियल एक विंग आहे आणि एक वाईल्ड लाईफ विंग आहे, त्याच्यामधलं कोऑर्डिनेशन वाढवलं पाहिजे.
हम्म. असं मला मुद्दामून सांगावं असं वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की मागे आपण पंचसूत्री दिली होती, म्हणजे जसं आपण प्रोएक्टिव्ह पत्रकारिता म्हणतो तशी आपण एक पंचसूत्री केली होती की बिबट्यांचा वावर जर वाढलेला आहे तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. बरं. तर आता कसं आहे बघा तुम्ही की समजा बिबट्या नागरी वस्तीत शिरला आणि कोणीतरी त्याची शिकार केली तर काय होईल, त्याला डायरेक्टली त्याच्यावरती गुन्हा दाखल होऊन तो आत जाईल. पण एखादं पाळीव जनावर जर का वन खात्याच्या हद्दीत शिरलं आणि तिथं जर का त्याच्यावरती अटॅक झाला वन्यजीवाचा कुठल्याही आणि ते मेलं, तर त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी मग जिथं घटना घडली त्या जागेचा 7-12 आणा, हे आणा ते आणा. तर हा कॉन्ट्रास्ट नाही का वाटत? हा कॉन्ट्रास्ट आहे ना, जनावराला हद्द कळत नाही, मग ते पाळीव जनावर असू देत नाही तर खूप भटकं असं कुठलंही वन्यजीव वन्यजीव असू देत. तर इकडचा तिकडं तिकडचा इकडं जा. पण जिथं बाबा बिबट्याचा वावर वाढलेला आहे किमान त्या क्षेत्रामध्ये तातडीनं नियम बदलून जागच्या जागी नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यामुळे होईल काय, तर तो तुम्हाला शत्रू वाटणार नाही. नंबर 2, डूज अँड डोंट्स ठरवले पाहिजेत की बाबा सायटिंग झालं तर काय करायचं आणि काय करायचं नाही. हे आपण गेली कित्येक वर्ष सांगतोय मांडतोय. की हे किती काय करायचं बाबा. बिबट्या दिसला एखाद्या माणसाला तर त्याने काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. त्याच्यामधून मग तिसरा भाग आला की त्याच्यावरती ते सगळे हे करून प्रत्येक स्टिकर्स तयार करून सगळे घरोघरी आपण लावले पाहिजेत, गावोगावी जाऊन प्रचार केला पाहिजे की असं झालं तर असं करा, तसं झालं तर तसं करा. नंतर मग त्याचा मुद्दा असा झाला की एक गावामध्ये टीम तयार करायची, गावातल्या तरुण लोकांची त्यांची टीम तयार करायची. मग त्यांनी बिबट्या दिसला की पहिल्यांदा काय करायचं तर लोकांना आवरायचं, बिबट्याला नाही. मग त्याच्या मागे कोणी कॅमेरा घेऊन परत हे मोबाईल घेऊन पळतंय, कोणीतरी त्याला दगड मारते. हे आता दगड मारायला कुत्रं आहे का ते? तो बिबट्या आहे ना, तो येणार की अंगावरती. असे काही 5 मुद्दे आपण ते काढले होते. प्रशिक्षण देण्याची गरज, म्हणजे जिथं सायटिंग होतंय, जिथं बिबट्या दिसतोय तिथं जो काम करणारा वन कर्मचारी आहे त्याला परफेक्ट प्रशिक्षण पाहिजे. तर प्रशिक्षणाचा कार्यक्रम मात्र त्यावेळेलाच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी, मला वाटतंय अंजनकर साहेब त्यावेळेला अंजनकरांनी केलं होते, त्यांनी 1 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम तो घेतला होता. इथल्या कर्मचाऱ्यांना तसं प्रशिक्षण दिलं. शाहूपुरीमध्ये बिबट्या ज्या वेळेला आला होता त्यावेळेला ते अंजनकरांनी केलं होतं. त्यावेळेला तिथं मला वाटतंय तिथे एक फॉर्म पण झाली, एक कमिटी पण फॉर्म झाली होती. कमिटी फॉर्म झाली. हे आता केलं पाहिजे. आता तो आपला शेजारी आहे हे मान्य केलं पाहिजे. जर तुम्हाला त्याच्या हद्दीत जाण्या वाचून पर्याय नाही असं वाटतंय ना, अपरिहार्य वाटतंय ना, मग तोही तुमच्याकडे येणं हे अपरिहार्य मानलं पाहिजे. ऑलरेडी आपण हद्दीत फक्त तो तुमचा शत्रू नाहीये, तो तुमचा शेजारी आहे. एखाद मला सांगा, भांडखोर शेजारी असतो का नाही आपल्या? तो कधी तर कोयता घेऊन येईल आणखी आपल्यावर वार करेल असं असतात की नाही माणसं? तसाच हा एक आहे असं समजा. पण त्याच्याविषयी कोऑर्डिनेट करण्याचं काम मात्र वन खात्याचं आहे. त्यांनी त्याची भीती घालवली पाहिजे आणि त्याच्याविषयी जी शत्रुत्वाची भावना आहे ती घालवली पाहिजे लोकांच्या मनातून, आणि मग त्यांचं व्यवस्थित कोऑर्डिनेट केलं पाहिजे. मला वाटतंय एवढं सगळं करण्यासाठी वन खात्याकडे पुरेसं मनुष्यबळ नसावं असं मला वाटतं कधीतरी. पण मला जो अनुभव आहे तो असंच सांगतो. माध्यमांची जबाबदारी आहे यामध्ये, किती माध्यमांची जबाबदारी आहे? आपण आजही बातम्या वाचतो की अमक्या गावात बिबट्याचं दर्शन, परिसरात घबराटीची वातावरण. माध्यम ही घबराट आहे का नाही हे सांगण्यापुरती माध्यमाची भूमिका आहे का त्याच्या पुढे जाऊन काही माध्यमानं करायला पाहिजे असं वाटतं? माध्यमामध्ये जो माणूस ते कव्हर करतोय तो माणूस जबाबदार असला पाहिजे. म्हणजे 1-2 वेळेला मला तर आठवतं की चुकून माझ्याकडून बिबट्या जिथं साईट झाला त्या स्पॉटचा नाही पण त्या परिसराचा उल्लेख झाला तरी 2-3 जणांनी मला फोन करून दिला, अरे तुला काय ना, नाही स्पॉटचा उल्लेख आता म्हणजे रुटीनाइज झालाय. तर पूर्वी आपण ते टाळत होतो की पोचर्स येतात तिथं आणखीन हे करतात. आता ते आम झालेलं आहे. ते का आम झालं तर बिबट्यापेक्षा माणूस श्रेष्ठ. मग माणसांचं गाव आहे, त्या गावाला गावकऱ्यांना त्रास होतोय, मग ते गावकरी महत्वाचे. मग कुठले गावकरी ते हे, आणि मग अमक्या गावात बिबट्याची दहशत. तो दहशतवादी आहे नाही ना.
तिथं तो दिसला. एवढीच बातमी आहे खरं तर त्यातली. म्हणजे मला आठवतंय ज्या वेळेला शाहूपुरीमध्ये बिबट्या शिरला तर त्यावेळेला एक आर्टिकल लिहिलं होतं आणि त्याचं हेडिंग होतं की 150 माणसं मला बघायसाठी माझ्या मागे पळतात हम्म. आणि दहशत माझी असं म्हणतात. म्हणजे बिबट्या बोलतोय असं ते होतं. बरोबर आहे ना? 150 माणूस त्याला बघायला रात्रंदिवस बॅटऱ्या घेऊन त्या मागे पळतोय सिंपल आणि दहशत कोणाची बिबट्याची का 150 माणसाची. सिंपल गोष्ट त्याच्या मागची अशी आहे की ही जी सगळी पृथ्वी आहे ही फक्त माणसाची आहे का? नाही ना, त्याच्यात लाखो जीव आहेत. त्यातला एक आपण जीव म्हणतोय माणूस. की हे माझं घर, हे माझं गाव, ही माझी गल्ली, हा माझा परिसर, हे आपण माझं 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 आपण फक्त एकटेच करतोय ना. इथपासून विचारायला सुरुवात झाली पाहिजे की हे पण आहेत आपल्या बरोबर. बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये पार्टिशन नव्हतं का? तर होतं. आता मला सांगा, जंगलामध्ये जर का बिबट्याला शिकारच मिळाली नाही तर ती कशी तो काय करणार, कशावरती सर्वाईव्ह होणार मला सांगा. मग पुन्हा वन खात्याची जबाबदारी ठरते की जे मांसाहारी प्राणी आहेत, वन्यजीव, त्यांना तृणभक्षी जीवांची शिकार व्यवस्थित मिळावी, त्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी तिथं ते सोडले पाहिजेत, हे केलं पाहिजे. पण तेही होत नाही. आणि मग कोऑर्डिनेशन नाही लोकांच्या मध्ये, आणखीन यंत्रणेच्या मध्ये. आणि मग बिबट्या दिसला की मग ते कुतूहल म्हणलं की त्याच्या मागे धावणं. मग ते हल्ला करेल नाही तर काय करेल ना. अर्थात समोर बिबट्या दिसल्यानंतर काय होतं तुम्हाला काय माहिती, असं कोणीतरी म्हणेल. ते बरोबरही आहे. बरोबर आहे. आता आपल्याला समोर बिबट्या दिसला, आपण कसे रिॲक्ट होऊ आपल्याला काही माहिती नसतं. बरोबर आहे. पण किमान आपल्या ब्रेनमध्ये कुठंतरी जाऊन बसलं पाहिजे की बाबा हे करायचंय, हे करायचं नाहीये. बरोबर. एवढं जरी ब्रेनमध्ये जाऊन बसलं ना तरी निम्मं काम सोपं होईल असं मला वाटतं. आता मला सांगा, इथं कॉरिडॉर आहे अजिंक्य ताऱ्यावरून, मला वाटतं तो कुठला डोंगर आहे, आपल्या खिंडवडीचा डोंगर हा, जनाई खिंडवाडीचा. मळायचा. इथे एकाच जागी 2 बिबटे अज्ञात वाहनाच्या धडकेनं मेले. बरोबर आहे. त्यावेळेला सुचवलेल्या सुधारणा आज तागायत झालेल्या नाही. म्हणजे तो वर्षानुवर्ष कॉरिडॉर आहे तर माहिती आहे, म्हणजे तिथं स्थलांतर मार्ग तो आहे, स्थलांतर वाट ती आहे त्यांची, की तिथून ते परंपरेनं स्थलांतर करत आलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचा दुपदरी रस्ता आता 6 पदरी झालाय. त्याच्यात ते तो गडबडणार ना. आता त्याच्यात उपाय काय सुचवले ते, की बाबा तुम्ही शेंद्रेपासून ते खिंडवाडीपर्यंत हा जो चढाचा रस्ता आहे आणि एका बाजूने उताराचा रस्ता, या दोन्ही बाजूनी स्पष्टपणे सूचना द्या. रात्री 11 नंतर तिथं स्पीड लिमिट ठेवा. त्या स्पीड लिमिट ओलांडणाऱ्यांच्या वरती मला सांगा, एक्सप्रेस हायवेला याच्यात किती स्पीड गन लावले त्यांनी? 2-4 स्पीड गन इकडे नाही लावतायत की इथं 30च्या स्पीडनं जायचं पहाटे 5 पर्यंत, रात्री 11 ते पहाटे 5. पहिली सूचना. दुसरी सूचना, अज्ञात वाहनाच्या धडकेने हे आम्हाला मान्य नाही. आम्ही म्हटलं तिथं सीसीटीव्ही लावा. वाहन डिटेक्ट झालं, विषय संपला. बरोबर आहे. पण हे करणार कोण? ह्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत की नाही, मला सांग काय अवघड आहे याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. तो ग्रीन कॉरिडॉर करायचा आणि तो पूल वगैरे नाही करायचा. त्यांनी ते फार अगदी ते तर खूपच त्याचा लांब. कृत्रिम डोंगर तयार करायचा आणि वरून त्याला वाटलं पाहिजे हाच आपला स्थलांतर मार्ग आहे आणि मग तो वरून जाईल, मग ते तर एक हे करायचं. कशाला एवढे खर्चात पडताय? त्यापेक्षा सरळ सरळ वाहनधारकांना की बाबा हे वन्यजीवांचं स्थलांतर वाट आहे, तिथं स्पीड लिमिट आहे, तुम्हाला ते स्पीड लिमिट तुम्ही ओलांडलात, स्पीड गन आहे तिथं, तिथं तुमच्यावर कारवाई होणार. रात्री 11 ते पहाटे 5, आम्ही जास्त म्हणत नाहीये, दिवसा तुमचं चालू देत की काय असेल ते. बरोबर आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि डोंगर जळताना दिसतात. हे आज नाहीत होत, वर्षानुवर्षे आपण बघत आलोय. डोंगर आजही जळत आहेत, त्याही वेळेला जळत होते. हे वनवा जो प्रकार, दुर्दैवानं यवतमाळची घटना आहे. एक वनपाल वनवा विजवताना भाजला, होरपळला आणि दुर्दैवानं त्याचा त्यामध्ये अंत झाला. ही आता 2 दिवसापूर्वीची 3 दिवसापूर्वीची घटना आहे. हे वनवे चालूच आहेत, त्याच्यामध्ये अनेक सूक्ष्मजीव त्याचा अंत होतोय. परंतु अजूनही वन विभाग आधुनिक यंत्रणा घेत आहे, अजून काय घेत आहे, सक्षम व्हायला बघताय, चांगली गोष्ट आहे. परंतु आजही हे दुखणं वनव्याचं कायम आहे. मध्यंतरी
च्या 2-3 वर्षामध्ये वन विभागानं वनवे लावणाऱ्यांवरती गुन्हे दाखल केले होते. 2021, 22, 23 या 3 वर्षामध्ये, थोडं एखादं वर्ष पुढं मागं झालं असेल, या 3 वर्षामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वनवे लावणाऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले. पण ह्या 3 वर्षानंतर फारसं ऐकिवात नाही की वनवा लावणाऱ्यावरती गुन्हा दाखल झालेला. म्हणजे कायद्याचा धाक राहिला नाही किंवा आता कायदाच त्याच्याकडं दुर्लक्ष करतोय काय. हे वनवेचं लोन थांबणार कधी? 25 मला- वर्षाची एक पिढी तर गेलीच. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ट्रॅफिकचे किती नियम आहेत? हम्म. खूप नियम आहेत, सगळीकडे बोर्ड लावलेले असतात, तरी ऍक्सिडेंट होतात. ऍक्सिडेंट न होण्यासाठी काय केलं पाहिजे? तर प्रत्येकाचा मनावरती ताबा पाहिजे. बरोबर आहे? ते नियम मी पाळीन. बरोबर आहे? आणि कुठलेही कायदे नियम काहीही करा तुम्ही, जग हे कॉमन सेन्सवरती चालतं. साधी गोष्ट आहे. आता जर का आपण सांगतोय कानी कपाळे ओरडून की वनवे लावणं चुकीचं आहे, सगळे कानी कपाळे ओरडून सांगतायत, वन खातं सांगतंय, सगळे सांगतायत, तरीही लावले जात आहेत. आता याच्या मागे 2 कारण आहेत प्रामुख्याने. एक म्हणजे विघ्नसंतोषीपणा, फिरायला जायचं आणि काडी टाकायची. फिरायला जायचं, सिगारेट ओढायची, टाकून द्यायची, तशीच जळती, ते गवत पेटतं. आता मला सांगा, त्याच वणव्यामध्ये तीच माणसं भाजलेली आहेत ज्यांनी लावलेलं. ही पण घटना मी बघितलेली आहे की त्यांना वाटलं की आपण इकडं काडी टाकली आणि इकडून वणवा लागलाय, तो खालून असा फिरून डोंगराच्या पलीकडनं समोरून त्यांच्या अंगावर आला. त्यातला एक जण भाजून मेला. ही घटना मी बघितलेली आहे, त्याची बातमी पण केलेली आहे. पण ही डोकं नाही ना, का ते चालणार नाही, ते लावूच नाही असं जे वाटणं आहे ना, लावावं असं वाटूच नाही, तिथं वणवा लागावं असं वाटूच नाही, यासाठी काय केलं पाहिजे? हिथं आपण फोकस जास्त करणं मला गरजेचं वाटतं. एक तर हा विघ्न संतोषीपणा असतो, नाहीतर दुसरं म्हणजे ती एक अंधश्रद्धा की वाळकं गवत जाळलं की पुढच्या वर्षी हिरवं गवत जास्त वेगाने येतं. पण दर हे तू म्हणतोस पूर्वीपासून होते, तर पूर्वीपासून जे होते ना ते अंधश्रद्धेमुळे. अंधश्रद्धेमुळे बरोबर. आता ते पर्यटकांच्या मस्तीमुळे होतं, पण अंधश्रद्धेमुळे जे पूर्वापार होत होतं ना, त्याच्यामुळे डॅमेज जास्त होत नव्हतं, कारण तेवढ्यात ती विपुलता पण तेवढी होती. आणि दुसरी गोष्ट, बाकीचे जे अनुषंगिक घटक आहेत ते पण सक्षम होते डॅमेज कंट्रोल करायला. आता काय होते तुम्हाला सांगतो की एका दिवसात 100 इंच पाऊस पडला समजा, या 2 दिवसांमध्ये असा धोधो पाऊस पडला आणि सगळं. पहिलं काय होतंय तर वणवा लावल्यानंतर तुम्ही जर त्याच्यावरचं जर आवरण सगळं जाळून टाकलं गवताचं आणि त्याच्यावर धोधो पाऊस पडला तर काय होईल? माती जाईल वाहून जाईल. त्या गवताची राख आणि माती हे जाऊन वाहून जाईल आणि दगड उघडे पडतील, ते लूज होतील, तो बोल्डर लूज होईल. आणखीन मोठा पाऊस आला ती खाली पडेल. म्हणजे दरड पडण्याचं प्रमाण सुद्धा वाढण्याला वणवे कारणीभूत ठरतायत. असे असंख्य तोटे आता व्हायला लागलेत. त्यातून आता आपण डोंगर हवेत असे पोखरतोय सुद्धा. म्हणजे वणव्याचं दिसतं ते आता कॉन्ट्रॅक्टर फ्रेंडली विकास मी जो म्हणला तो दिसत नाही, किंवा दगडाचा प्रकार काय आहे, खडक कुठला आहे हा, आता एक भूगोलाच्या शास्त्रानुसार अभ्यास करून मग त्याचं ग्रेडियंट ठरवलं पाहिजे, किती अंशाने कट करायचं हे ठरवलं पाहिजे. धडाधड उभेच्या उभे कट करतायत आणि जाळ्या लावतात त्याला. आता निसर्गाला तुम्ही जाळ्या लावणार का? त्याला त्या ग्रेडियंटनं कट केलं पाहिजे किंवा त्या अँगल त्याने हे दिला पाहिजे, मग ते व्यवस्थित होईल. पण नाही, ते पटकन काम आवरायचं, पटकन बिल काढायचं, हे कॉन्ट्रॅक्टर फ्रेंडली विकास जो चाललाय ना त्याचे. आता त्याचाच हा एक दुसरा भाग की दरड पडण्याचा दुसरे कारण ही वणवे आहे. अशा अनेक घटना. तर त्याच्यामध्ये जीवितहानी जी होते, म्हणजे ससे, अगदी साप म्हणा किंवा अशी जी हे मरतात, तर त्याची सुद्धा पूर्वी विपुलता होती, त्यामुळे ते दिसून येत नव्हतं. आता ती दिसून यायला लागलं, कारण तेवढं विपुलता राहिलेली नाही, ते प्राणी कमी होत चाललेत. आता अलीकडे एक नवीन विकासाचा एक नवा ट्रेंड आहे. तो ट्रेंड असा आहे की शहरांमध्ये तर आहेच आहे, पण तो ग्रामीण भागामध्ये पण आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते. आज अनेक गावांमध्ये आपल्याला असं बघायला मिळेल की गावातील घरांच्या
उंबऱ्यापेक्षा जास्त हाईट या त्या कॉन्क्रीटच्या रस्त्यानं झालेली आहे. त्यामुळे पावसाळ्यातलं पाणी कुठं जाणार आहे या प्रश्नाचं उत्तरासाठी काही भविष्य व्यक्तीची गरज नाही. सरळ निसरळ नियम आहे. या रस्त्यांचा, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतोय किंवा पर्यावरणावरती परिणाम होतोय का, काय वाटतं? नाही, मी त्या ह्याच्यातलं म्हणजे तज्ज्ञ नसल्यामुळे ते एक्झॅक्टली मी सांगू शकणार नाही. परंतु जेवढे माझे मित्र आहेत, जेवढे माझे कॉन्टॅक्ट्स आहेत या क्षेत्रात पत्रकारिता केल्यामुळे, त्यांच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार सिमेंटच्या रस्त्यांनी तापमान वाढतं. दुसरी गोष्ट अशी की पाणी मुरण्याची जागा आहे ती कमी होते. तिसरी गोष्ट, सिमेंटच्या रस्त्यावरून तुम्ही गाडी चालवली, त्याच्यावरती ऑइल सांडलं, गाडीचं ऑइल ते ठिपकत असतं. डांबरामध्ये ते मुरतं, सिमेंटमध्ये मुरत नाही. मग जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा टू व्हीलरवाले असे घसरून पडताना दिसतात त्याच्यावरून. अनेक धोके, अनेक तोटे त्याचे आहेत. त्यामुळे सिमेंटचे रस्ते वापरू नयेत. आणि अगदी स्वतःचा अनुभव तर प्रत्येक गाडी ज्यांच्याकडे आहे त्यांनी तो स्वतःहून पडताळा करून बघावा. मी असं धडधडीतपणे सांगणं चुकीचं आहे, पण बरेच जणांच्या सांगण्यानुसार सिमेंटच्या रस्त्यावरती टायर जास्त झिजतात आणि सिमेंटच्या रस्त्यावरती दीर्घकाळ टिकतील असे टायर इकॉनॉमीला ग्रोथ, अवेलेबल नाही. इकॉनॉमीला वेग मिळतो. म्हणजे त्याच्यामुळे आणि टायरची पण इकॉनॉमी वाढेल. मग तसं व्हायला गेलं तर प्रत्येक ह्याच्यात व्यवसाय शोधता येईल, तसं नाही. पण याचे इफेक्ट चांगले खूप कमी आहेत आणि वाईट खूप जास्त आहेत. दुर्दैवानं काय म्हणजे सिमेंट उद्योगाला विरोध असायचं कारण नाहीये. सिमेंट हे आजच्या काळाची गरज आहे एका मर्यादित स्वरूपामध्ये. पण घरांचे उंबरे हे त्या रस्त्याच्या, सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या खाली गेलेत, खाली जायला लागलेत. नाशिकमध्ये का नागपूरमध्ये कोर्टामध्ये लोकांनी ऍप्लिकेशन केलं की आम्हाला सिमेंटचे रस्ते नकोत. 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की आम्हाला सिमेंटचे रस्ते, आम्हाला एवढ्या गतीनं विकास नको, आमचा हळूहळू डांबरी विकास चाललाय तो चालू द्या, ते परवडलं. एक्झॅक्टली. आपल्याला ही गती का पाहिजे याचं एक उत्तर आपल्याला अजून सापडलेलं नाहीये. फास्ट पाहिजे, सगळं फास्ट. ते का पाहिजे अजून आपल्याला उत्तर सापडलेलं नाहीये. इव्हन दो आपलं जे लाईफ सुद्धा फास्ट झालेलं आहे ना, हे अनेकांना फार आवडतं ते. पण एक त्याच्यामध्ये एक मनस्वास्थ्य एक नावाचा प्रकार असतो. पण हे जे आवड नाही ना, आपल्याला आवडू लागणं, मनापासून आवडू लागणं, त्याच सिमेंटचा काय रस्ता झालाय मस्त, हे जे आपल्याकडे आहे ना, अरे तो रस्ता कोणी केला, त्याचं श्रेय कोण घेतंय, पैसे कोण भरतंय तो टोलचे, ह्याचा नीट त्रैराशिक मांड ना. हे आपण मांडत नाही आहोत. त्याच्यामुळे काय आहे की मानसिकता आपली तयार होणं फार मला गरजेचं वाटतंय. की आता तुम्ही म्हणतो उमरे रस्त्याच्या खाली झाली आहे, कॉन्ट्रॅक्टरला कळायला पाहिजे की नको, किंवा त्याचं डिझाईन करणाऱ्या आर्किटेक्टला कळायला पाहिजे की नको. त्याची तांत्रिक मान्यता कुणी दिली, कुणी तो काम झालंय का नाही झालंय, बरोबर झालंय का नाही, कुठल्या इंजिनियरनं तपासलं, ते तपासताना त्याला कळलं नाही, अरे हे घराचा उंबरा खाली गेलाय, त्याचं ऑडिट नको का व्हायला. पण गंमत अशी आहे की तुमचं आमचं नुकसान झालं, त्याला दाद फिर्याद दिला काही जागाच नाहीये. अनेक ठिकाणी तू म्हणतोस तसे रस्ते उंच आहेत आणि घरं खाली गेलेली आहेत, कारण एकावर एक लेअर द्यायची. त्यामुळे ते नाही, पण तुम्हाला ते खोदून घेऊन मग ती लेअर देऊन तुम्हाला लेवल मेंटेन नाही करता. एवढं कोण करणार. आमच्याकडे कॉन्ट्रॅक्टर फ्रेंडली विकास आहे. विकासाची संपूर्ण कल्पना ही कॉन्ट्रॅक्टर फ्रेंडली आहे. कित्येक प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्टर्स सुचवतात. इंटरनॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर लॉबी आहे. जशी आपली शुगर लॉबी असते, अमेरिकेत गन लॉबी असते, तशी इन्फ्रास्ट्रक्चर लॉबी आहे. ही लॉबी मंत्रालयात काम करते, कुठे काम करते त्यांना माहिती. पण काही प्रोजेक्ट असे आहेत, आता तर नवीन एक तुम्हाला समोर दिसतोय की एका रस्त्याला, अस्तित्वात असलेल्या एका रस्त्याला पॅरलल रस्ता काढायचा आहे, कारण तो ड्रीम प्रोजेक्ट आहे. असं हे पण आहेच ना आता चालू. एक रस्ता ऑलरेडी अस्तित्वात आहे, त्याला पॅरलल दुसरा रस्ता काढलेला जातोय आणि त्याच्यासाठी 4-5 कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालेलं आहे. तर हे पुन्हा कॉन्ट्रॅक्टर फ्रेंडली विकासाकडे आपण जातो आहे.
आणि त्याला भाळतोय त्याच्यावरती आपण, काय रस्ता झालाय मस्त, हो झालाय बरोबर आहे, खूप चांगला दिसतोय, पण त्याच्यावर तुला टोल भरायचा आहे 3 ठिकाणी, 100 किलोमीटरला 2 ठिकाणी भरायचा आहे, आणि तो किती वर्ष भरायचा आहे तुला माहिती नाहीये. हे हे गणितच नाहीये कोणाच्या डोक्यात. आणि पॉलिटिकल लीडर्स आणि पॉलिटिकल पार्टीज त्या विकासाचं श्रेय घेतात आपल्याकडे, बरोबर आहे. ऍक्च्युअली तो आम्ही करतोय ना, आम्ही टोल देतोय म्हणजे आम्ही करतोय. अगदी जरी सरकारने जरी केलेलं असलं तरी आमच्या टॅक्सच्या खिशातून केलेला टॅक्सचा पैसा आहे त्याच्यातूनच करतात ना, म्हणजे सरकारने जरी रस्ता केला तरी. हे जे आहे, आणि मग त्याच्यावरती आपण खुश होणं, ठीक आहे ना, दिसायला रस्ता चांगला दिसतोय, प्रवास सुखाचा होतोय, फास्ट होतोय, सगळं सगळं बरोबर आहे. राज्य शासनानं नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प त्यावेळेला 2004 पूर्वी त्यावेळच्या पर्यावरणातील तज्ज्ञांनी आणि एकूण जनतेतून झालेल्या उठावामुळे शासनाला तो गुंडळून ठेवावा लागला. तेच नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प आज पुन्हा काही नव्यानं गावं समाविष्ट करून, तर पूर्वीची काही गावं वगळून तो नवीन महाबळेश्वर प्रकल्प पुन्हा एकदा पाय रोवतोय आणि इथल्या कोयनेतल्या निसर्गाच्या छताडावरती तो पाय रोवायचा प्रयत्न करतोय. तुझा अभ्यास आणि तुझं निरीक्षण काय सांगतं? मला त्याची पूर्ण डायग्राम माहिती नाहीये, किती गावं घेतलीत किती नाही घेतलेली, किंवा कुठली वगळलीत किंवा काय केलंय. पण कागदोपत्री सगळं ठीक आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होईल, परंतु ते अल्टिमेटली नुकसानदायकच असेल असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण कुठल्याही बाबतीमध्ये आपण निसर्गाला ग्रो व्हायला, त्याच्यातल्या एलिमेंट्सना सगळ्या ग्रो व्हायला जी आपण बफर्स सोडलेली आहेत त्याच्यावरती नाही आक्रमण करू आपण. आणि आता काय झालंय, लोकांच्या काही ठराविक मासेसच्या हातामध्ये पैसा आलाय, काही ठराविक गट आहे, आणि त्यांना वाटतंय की पर्यटन हा त्यांचा हक्क आहे. म्हणजे पुन्हा काय आहे की तुम्हाला जंगलात जाऊन राहायचं असेल, जंगलात जाऊन धांगडधिंगा करायचा असेल तर तुमच्याकडे पैसा हवा. म्हणजे हे आपण एकाच जगामध्ये दुसरं जग तयार करतोय का, याचा एक विचार केला पाहिजे. बरं, तिथं राहणारे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना मात्र तिथून बाहेर हाकललं जातं, विस्थापन आणि त्यांचं हे केलं. हा एकमेव प्रोजेक्ट नाही आहे, असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत की जे पूर्वी धुळकात पडले होते परत आले नव्याने. पण मला नाही वाटत की तो कितीही तुम्ही प्रामाणिकपणे राबवला आणि कितीही तुम्ही त्याची काळजी घेतली निसर्गाची, म्हणजे दाखवलं काळजी घेतली असं, तो व्हायबल नाही, त्यानं सत्यानाशच होणार. पर्यावरण आघाताचा अभ्यास इथं झालेला नाहीये. टेक्निकल मुद्दा आहे हा टेक्निकल मुद्दा आहे. आघाताचे अहवाल बरेच झालेले आहेत. म्हणजे माधव गाडगिळांच्या रिपोर्टवरती सुद्धा पुन्हा कस्तुरीरंगन कमिटी आली आणि त्यांनी वेगळा अहवाल दिला. त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. केरळ पासून ते कोकणापर्यंत रिझल्ट समोर आहे की नाही. मग हातच्या काकणाला आरसा कशाला. पुन्हा आपण तिथेच येतोय की आपल्याकडे ते स्वीकारण्याची स्वीकारार्हता किती आहे. पर्यावरणामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाच्या जीवनमानच अशा पद्धतीनं बदललेलं आहे की त्याची प्रत्येक कृती ही कुठं ना कुठं तरी पर्यावरणाला त्रास देणारी, हानी करणारी, हानी पोचवणारी, कळत नकळत, कदाचित ते नकळतपणे होत असेल. तर एक पर्यावरणातला अभ्यासक म्हणून आणि त्याच्याकडे एक दृष्टिकोन तुमचा तयार झालाय, तो लक्षात घेता तुम्ही नुसतं तरुणांनाच नाहीये तर सगळ्यांनाच, आपल्या पॉडकास्टच्या सगळ्याच दर्शकांना तुम्ही काय सांगाल की पर्यावरणाशी जर मिळतं जुळतं हातात हात मिळवून जर आपल्याला राहायचं असेल तर कसं राहायला पाहिजे, आपली जीवनशैली कशी असली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे मी जबाबदार आहे, मी चुकतो आहे हे मान्य केलं पाहिजे प्रत्येकानं. मी चुकतो आहे, मी परिपूर्ण नाही. आणि दुसरी गोष्ट की दोन टोकं, एक तर यस नो, ह्याच्यामध्ये काही नाही. हे दोन्ही अतिरेकी विचार.
हल्ली असंच झालंय की दोनच टोक, एकतर हे नाही तर हे. तुम्ही हे तरी मान्य करा, नाही तर हे तरी मान्य करा. अरे कसं असेल, या दोन्हीची सांगड घालीन ना मी. हम्म. आहे ना माझ्याकडे तेवढी डोक्या करायला विचार आहे, करायला डोकं आहे ना. हम्म. तर हे जे आहे, आणि मी कधीच कुठेच चुकत नाही हम्म. अशी एक प्रामाणिक धारणा सगळ्यांची झालेली आहे. त्याला सोशल मीडिया बऱ्याच अंशी जबाबदार आहे बरं का. हम्म. हम्म. हे तर एक गटतट पाडणे, दोन टोकं, हम्म. आणि त्याच्यात भांडणं लावणे, आणि एक तर हा विचार बरोबर, नाही तर तो विचार बरोबर, असं काही नसतं. असं काही नसतं. हा, तर ते आपण आपल्या विवेकानुसार ठरवायचं असतं की काय, कुठली गोष्ट किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे. दुसरी गोष्ट, आपण कधीच चुकत नाही ही डोक्यातनं कल्पना आपण काढून टाकली पाहिजे. तिसरी गोष्ट, तू मगाशी म्हणालास तसं की विकासाचा शत्रू, हम्म. पर्यावरणाचा विचार करणारा माणूस म्हणजे विकासाचा शत्रू, हे मानलं जातं. हम्म. विकासाचा शत्रू म्हणजे काय, तर आधुनिक विचार नाहीत याचे. हम्म. मी जर पूर्वीची काही उदाहरणं दिली तर लोक म्हणणार किती भूतकाळात रुतलाय हा माणूस, हम्म. ते गुड ओल्ड डेज वगैरे वगैरे, काय काय म्हणायचं त्याला. असे ते सगळे काय कल्पना, काय कसली कल्पना म्हणायचं, भूतकाळात रमणारा किंवा हम्म. असा माणूस आहे असं म्हणतील, हो ना. पण राहू देत, मला जर तसं कोणी म्हटलं की हा भूतकाळात रमलाय असं एक क्षणभर म्हण, तर तो मी अनेक बाकीच्या गोष्टींमधून प्रूव्ह करू शकतो की विचारानं खूप आपण पुढे चाललोय वगैरे. पण काही बाबतीमध्ये मला वाटलं की बाबा आपला जुना जो शहाणपणा होता तो चांगला होता. मला सांगा, आपण, मला अजूनही आठवते माझ्या लहानपणी मी डबा घेऊन चक्का आणायला गेलेलो आहे. लोणी तूप आम्ही डब्यातून आणलेलं आहे दुकानातून. तेल सुद्धा बाटली घेऊन जाऊन त्याचं आबण करून त्या ह्याच्यामधून आणलेलं आहे. हे का आपण सोडलं? का? किटलीमधून तेल हे- आणलेलं हा, आहे. म्हणजे प्रगती झाली म्हणून हे सोडायचं, असं का केलं आपण? त्याच्यामध्ये तो काळ आणि हा काळ याच्यामध्ये काही ब्रिजिंग आहे की नाही? हम्म. हम्म. मग ह्याच्यामुळे काय झालं, तर हळूहळू प्लास्टिक वाढत गेलं. मग आता काय, ते अपरिहार्य. हे अपरिहार्य केलं कोणी? हम्म. आपण केलं, बरोबर आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत विवेकानं. ह्याच्यामध्ये कुठलाही अतिरेक टाळला पाहिजे, किंवा नाही मी असंच करणार किंवा मी असंच करणार, किंवा हेच बरोबर आहे किंवा हेच बरोबर आहे, हे पूर्णपणे टाळून दोन्ही टोकं जुळवायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यामध्ये भांडाभांडी करणं, की विकासवादी आणि पर्यावरणवादी हे एकमेकांचे विरोधक नाही आहेत. हम्म. पर्यावरणामध्ये समाजाचा विचार आहे, सामाजिक पर्यावरण म्हटलेलं आहे, हम्म. फक्त आर्थिक शब्द नाहीये, ते टोचणार लोकांना. पण बघा ना तुम्ही, आर्थिक दृष्ट्या सुद्धा ते सॅच्युरेशनच होते. माधव गाडगिळांनी पुन्हा त्यांच्या अहवालामध्ये हेच दिलेलं आहे. ते म्हणजे समाजवाद आणखीन पर्यावरणवाद हा वेगळा नाहीये. पर्यावरण समाज वेगळा काढू शकत नाही तुम्ही. ज्यामुळं 100 लोकांच्या पैकी 95 लोकांचं भलं होईल असा प्रोजेक्ट तुम्ही राबवा. मग निसर्गाला थोडीफार हानी पोचली तर त्याची भरपाई कशी करायची हे आधी ठरवून, पण 100तल्या दोघांनाच फायदा होणार आहे, आणि नुकसान भरपाई होऊ देत, नुकसान काय व्हायचं ते होऊ देत, त्याची भरपाई बाकीचे 98 लोक करतील. हे बंद केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. हे वेगवेगळ्या, आणि त्यासाठी आपली थोडीशी वैचारिक बैठक तयार, वैचारिक बैठक हा फार जड शब्द झाला, विचार करण्याची आपली एक मानसिकता तयार झाली पाहिजे, त्या दिशेने विचार करण्याची. कारण आपण काय होतं, बुरसटलेला विचार आहे असं म्हणून बाजूला टाकतो तो, हम्म. की हा नवीन नवीन विचारांना हा रोडा घालणारा विचार आहे, असं नसतं तर कधी. कारण हा नवीन 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 करत तुम्ही पुढे 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 जाल, बरोबर आहे, पुढे खड्डा आहे ना, तो दिसतोय, मग ते सांगायला नको का? मग ते सांगितलं की झालं आता बुरसटलेल्या विचारांचं, बरं ठीक आहे, गप्प बसतो आपण, असं होतं ना. सामान्य माणसाची यात काय भूमिका राहील आता ह्या मध्य गाठायचं झालं तर? देवळात जाताना जसे जातो तसे निसर्गात जावं. हम्म. आपल्या देवांच्या सगळ्या जे आपण वाहनं बघितली तर ती सगळी प्राणी आहेत, बरोबर आहे, हत्तीपासून उंदरापर्यंत. हे सूचक गोष्टी आहेत. संत महात्मे आपल्याला सांगून गेलेले आहेत. मुंगीपासून प्रत्येक गोष्टीवरती अभंग लिहिलेले आहेत, बरोबर आहे ना. आपण काय सांगणार? आपण त्यांच्या बरोबर राहणारे त्यांच्यासारखे लोक आहोत. फार
काही त्याच्यातले खूप अभ्यासक आणि तज्ज्ञ मोठे असे नाही आहात. तर ह्याच्याकडे फक्त आपण थोडंसं डोळसपणे बघायला लागलोय एवढाच. हे हा दृष्टिकोन एकानं दुसऱ्याला, दुसऱ्यानं चौथ्यानं पाचव्याला आणखीन हा पसरवत राहणे, ह्याला पर्याय नाही आहे. आता जर तुमच्या हातात सोशल मीडिया आहे, पण तो झालाय असं की तो खूप म्हणजे त्याच्यातलं गांभीर्य गमवून बसलाय तो मीडिया. मग तो गंभीरपणे घ्यायचा मीडिया नाही असं आता रुजलंय. त्यामुळे तिथून पुन्हा आता चालू करणं जरा अवघड वाटतंय. पण जेवढं बाबा भेटतील माणसं, बाबा मी माझ्या मित्राला तरी कन्व्हिन्स करेन, बरोबर आहे, मी माझ्या घरच्यांना तरी कन्व्हिन्स करेन, असं काहीतरी हे झालं पाहिजे. आणि मुळात मी कन्व्हिन्स करतोय म्हणजे मी शहाणा आहे असं नाही, मी कुठेतरी चुकतोय, मलाही कोणीतरी सांगितलं पाहिजे आणि मी ते ऐकलं पाहिजे. या दोन्ही भावना सामान्य माणसाने ठेवल्या पाहिजेत. आणि अगदी कॉमन सेन्सवरती हा विषय आपण 100 वर्ष पुढे जाऊ 2 वर्षात, पण 100 वर्षानंतर आपल्याला ऑक्सिजन मिळेल का? आज आपण पाण्याच्या बाटल्या विकत घेतो. आपल्याला लहानपणी कोणी सांगितलं असतं पाणी विकत मिळेल तर आपल्याला पटलं नसतं, बरोबर. हा काळ आपण बघितलेला आहे. तर उद्या ऑक्सिजन विकायला लागतील, उद्या काय आजच विकायला लागलेत, ऑक्सिजन क्लब सुरू झाले. म्हणजे तुमच्याकडे पैसा असेल तर ऑक्सिजन, पैसा असेल तर पाणी. हे परवडणार आहे तुम्हाला? नाही, कामाला लागा. खरंय. गेले 50-60 मिनिटं राजू खूप चांगल्या विषयावरती, पर्यावरणाच्या वेगवेगळ्या अँगलवरती तू मोकळेपणानं चर्चा केलीस आणि त्यातून आम्हाला काही विचार करायला एक चालना दिली, सगळ्यांनाच चालना मिळाली. आणि मुख्य म्हणजे पर्यावरण आणि विकास ह्याचा सुद्धा मध्य गाठता येऊ शकेल. नुसतंच विकास करायचा आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष असं नाहीये. तर त्याचा मध्य गाठता आला पाहिजे. आणखीन एक महत्वाचं आज राजू मुळे बोलले की प्रत्येक माणसानं स्वतःमध्ये डोकावून पाहिलं पाहिजे आणि माझी काही चूक आहे का, मी काही केलंय, माझ्या कुठल्या कृतीमुळं हे सगळं घडतंय का, हे जर तुम्ही डोकावून बघायला लागला तर कदाचित तुम्हाला तिथं सोल्युशन सापडेल. आणि हो, जर मी गिल्टी आहे तर हे बदलाची पण ताकद माझ्यात आहे आणि मी माझ्यापासून जर सुरुवात केली तर हळूहळू हातात हात गुंफत जाऊन पुन्हा एकदा पुढच्या 100 वर्षाचं जर पर्यावरण टिकवायचं असेल तर आपल्याला आज प्रत्येकानं, आणि हे सामान्य माणसाची ताकद आहे, ही सामान्य माणसाची ताकद आहे, सरकार बदलण्याची किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद ही सामान्य माणसाचीच आहे. पर्यावरणामध्येही बदल घडवायचे असतील तर सामान्य माणसानं जागरूकपणे काम केलं पाहिजे. जागरूकपणे आपलं आचरण आणि आपली जीवनशैली ठेवली तर बदल घडायला हरकत नाही. तो बदल घडेल असा आशावादी या चर्चेतून आपण घेऊया. राजू मुळे सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात आणि आम्हाला तुमच्या बरोबर 1 तास शेअर करायचं. औपचारिक नको. नाही, औपचारिक तर नाहीये, कारण मी खूप प्रयत्न केले, आपण एकत्र काम केलेलं आहे, पण आपण इथे यावं खूप प्रयत्न केले आणि आपण तो वेळ दिला. त्यामुळं औपचारिकता नसली तरी मैत्रीतून सुद्धा मी धन्यवाद मला मानायला पाहिजे. बेकीज बेकरीकडून आपणाला एक छोटीशी सप्रेम भेट. थँक्यू. पाटील पाटील घेऊन आला, पाटील की ही पाटील की. Presented by Bakey's Bakery.